मित्रांनो नमस्कार. तो हा आमच्या बांदेडे गावचा मळा. सध्या आता कुळीत पावटा लावलेला आहे. हा बघा, इकडनं पूर्ण कुळीत आणि पावटा ही पिकं घेतली जातात. यासाठी पाणी जास्त लावायची गरज नसते. भुईमूग मिरचीला पाणी लागतं. भेंडी मुळा लावल्या, भुईमूग मिरची मुळा हा बी लावला, हाही ते लावला जातो. पण जास्त कुळीत आणि पावटा आणि मूग उडीद लावले जातात. आणि त्याचं पीक येतं ते उडदाचं, मुगाचं, चवळी चवळी वेगवेगळ्या प्रकारच्या, लाल, छोटी मोठी अशी लावली जातात. काही ठिकाणी ऊसही लावला जातो, कलिंगड लावला जातो, ऊस कलिंगड लावला जातो. ही सगळी बांदोडे गावातील मळ्यातील शेती आहे. हे संपूर्ण कुळीत आणि पावट्याचं क्षेत्र आहे. तिथपर्यंत कुळीत पावटा हे पीक नांगरून घेतलं जातं. पाणी द्यायची गरज नसते. ते हवामानातील दवामानात ती शेती वाढते आणि चांगलं पीक मिळतं. कुळदाचं आणि पावट्याचं ही पिढ्यानपिढ्याची आहे शेती. याला पाण्याची गरज नसते. भात शेतीला पावसाचं पाणी असतं, याला दवाचं असतं. भुईमूग मिरची इतर पिकांना मात्र पाणी द्यावं लागतं 15 दिवसांनी. गावात वांढरांचा म्हणजे माकडांचा त्रास जास्त आहे. गावात म्हशी चरत आहेत. ते बघा, म्हशी बकरी पाळल्या जातात. गाई कमी आहेत, पण म्हशी बकरी जास्त पाळल्या जातात. तिथे आमचं गावडी देवाचं मंदिर आहे. तिथे आमचं विठ्ठल मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. इथे माझं समोर घर आहे. समोर हे आमचा घराजवळ परिसर आहे. हे बांदिवडा मळा म्हटला जातो. आतमध्ये गडनदी आहे. तिथून अशी गडनदी घ्या लिहिली आहे. तिकडनं भगतवर्ण पाणी ते पुढे कणकवली पण जातात. ते दहा दिवस घर राखणे, हवा पाणी, मासे खेकडे. आणि त्यानंतर मी मुंबईला कामासाठी जाणार आहे. मला जास्त गावची आवड असल्यामुळे मी घर राखायला आलो आहे. माझी 4-5-6 माडाची झाडं आहेत, त्यांना पाणी घालणार. आणि आपले जो